चंद्रपूर जिल्ह्यातल्या धाबा वन परिक्षेत्रात गेल्या 10 दिवसात तब्बल 70 रानडुकरं शासकीय आदेशानं टिपली गेली आहेत. राज्याच्या वन विभागानं शेतीपिकं उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरे आणि रोही या वन्यजीवांना संपवण्याची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या निर्णयानं त्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यभर शेतात फिरून पिकाची नासाडी करणाऱ्या रोही आणि रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागावर प्रचंड दबाव होता. या मागणीला राज्यभरातल्या दुष्काळी स्थितीची किनार होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत उपद्रवकारी रानडुकराची माहिती अर्जासह वन विभागाला देण्याची सूचना वन विभागानं शेतकऱ्यांना केली होती. तर यासाठी हैदराबादवरून निष्णात नेमबाजांचीही मदत घेण्यात आली. या पुढल्या काळात जिल्ह्यातल्या कोठारी आणि इतर वन परिक्षेत्रात शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. शासनाने रानटी जनावरं डुक्कर रोही यांना मारण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला निर्णय असून या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व त्या दृष्टीने जे शेतकरी आपला जीव धोक्यात टाकून जात होते शेती रक्षण करण्यासाठी, आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी, त्यापासून त्यांना थोडी बहुत सुटका मिळेल. जे शेतपिकांना उपद्रव करणारे जे डुक्कर आहेत आमच्या धाबा वन परिक्षेत्राचे शेत शिवारामध्ये, तर त्यांना आम्ही मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून तर आजपर्यंत हे डुक्कर मारण्याची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.